नवरीच्या काकांना मध्ये बसायचं. नवरीचा काका पहिला चहा पिऊ राहिला बघा. असा राहतोय का नवरीचा काका बघा. आणि मित्रांनो नवरीची मावशी बघा कशी लांब लांब पळती. तो मध्ये बसायचं का बाहेर इकडे येऊ राहिले. नवरीची मावशी इकडे तिकडे पळू राहिली. अशी नवरीची मावशी राहते काय. डबा दुसरा कप आहे कारण आपण आता 4 दिवस झाले नीचं लग्न नीच्या हळदी आणि आज बैठक येते जेवायची. जेवल्याशिवाय जायचं नाही. आणि नवरीचा काका बघा असं राहतंय का. तो लवकर यायला पाहिजे सकाळी. अरे लवकर गावाला गेलो गावाला आता तुला बैठक महत्वाची का गाव. गोटीला काला गेलता बायको पाला. बायको पाला गेलता का. आता खरं बोललं का राग येतो यांना. जा तिकडे. अरे हे म्हणते बायको पाहायला गेलता नानी म्हणते नानाला गोटीला. बरं मित्रांनो तुम्हाला अजून दाखवतो तर चहा पिऊन घेतो. मित्रांनो आज आपल्या घरा शेजारी एक सुपारीचा कार्यक्रम आहे. तो सुपारीचा कार्यक्रम कसा बनवला जातो गावाकडं ते तुम्हाला दाखवतो. चला तर बघूया मग. मित्रांनो सुपारीचा कार्यक्रम म्हणजे नवरदेवाचे पाहुणे आणि नवरीचे पाहुणे एक सोबत बसवायचे. मध्ये पाटट व्हायचे आणि काय बोलणं असेल ते एकाच बैठकीत लगेच बोलून टाकायचं. कारण नवरदेवाचे काही इच्छा असेल किंवा नवरीचे काय पाहुण्याचे काही इच्छा असेल ते एकाच सुपारीच्या कार्यक्रमात म्हणता. असा गावाकडला सुपारीचा कार्यक्रम राहता. आता नवरदेवाकडले पाहुणे आणले आणि नवरीकडले बी पाहुणे आले. आता सगळे सोबत बसवले. काय बोलणं असेल ते सुपारीत बोलून टाकता. हे बघा आता नवरी काय मामा कुठला काय आई बापा कुठले आता ते घरात दे माणसांच्या पाया पडायची. मित्रांनो आता नवरी गेली साडी घालायला. आता नवरदेव आलाय. मित्रांनो आमच्या गावाकडली पद्धत आहे का नवरदेवाला विचारायचं. आता नवरीचे पाहुणे नवरदेवाला विचारतील भाऊ तू काय करतो काय नाही. चला बघू. मोठ्या माणसाला मान देतो तो मागेला पण काय पैसे नारळ संघ इकडे पा उठव ना गाळा खाल्लो ना चे सगळ्या पोरांना म्हणत होतो पाहुण्यांना दे बर का.
तो लग्न लवकर होईल. ऐक ना ए रोशन तो लग्न लवकर होईल तू पटकन ये कर. मित्रांनो चहा आला होता हे बघू शकता चहा वाटायला. मी पहिला चहा पिला आणि परत चहा पिता पिता तुम्हाला पाहुण्यांची व्हिडिओ दाखवतो. हा बैठकीचा रुपये तू आता वरती ना ताटवा तू रुपये घेताना विचारून कसं काय नवरीचा काका आताशी आलाय. एवढ्या लेट येत आहे का मावशी लांब लांबच पळू राहिली नवरीची. मधी बसायचं काका बाहेर बसू राहिला असा काका राहतोय का. किती पैसे घेतले असं काही पैसे आता त्यानं तर मागास सांगून दाखव. रुपये घेऊ का काहीतरी बोला तुम्ही म्हणा रुपये घेऊ रुपये घेऊ का 1,001 रुपये गेला होता तरी मित्रांनो बैठक झालेली आहे. आता पाहुण्यांना सगळ्यांना आता जेवायला बसवायचंय. बघू शकताय पाहुणे निघू राहिले आतमधून. हा आमचा गावचा मेन पाहुण आहे दगडूशेठ. भगवान नाना काय म्हणून टाके देव गाव हा का नाही यायची नाही. आता यांना जेवाय बसू आपण सगळे आणि पाहुण्यांसाठी आपण जेवायला एकदम खतरनाक जेवण बनवलंय. तुम्हाला जेवण दाखवतो चला. ही काय शिवाजी भाऊ भाजी बनवली का डाळ आहे का. काय वेगळी माणूस आहे तो. हे डाळीचा काढतो भाजीचा काढतो काय काढतो काय नाही काय भजन करते. पर्याय काय पूर्ण भात आहे याच्यात. तिकडे पूर्ण स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आता पाहुण्यांना जेवायला बसवायचंय. अमोल भाऊ हा बोललं का माणूस धरलं आणि मित्रांनो हे पाणी देऊ राहिले भाग्याना नाही माझा नवरीचा बाप आहे. एवढा आज खुश आहे का त्यालाच कळत नाही आज काय करावं काय नाही. कारण मुलीचं लग्न असल्यावर कोणता बी वर बाप खुश राहतोच. आणि तो असा म्हणा नाही का तो एवढाही येड्यासारखं करू राहिलाय काही करू राहिलं. कारण तो वर बाप झाला आज त्याला काय कळत नाही काय करावं काय नाही. काय बघू शकता तुम्ही त्याच्या तोंडावरली खुशी. त्या प्रमाणाच्या बाहेर खुश आहे तो आज. कारण त्याचा हा दिवस आज लय मोठा दिवस आहे त्याचा. लय माना आज खुश आहे. भाग्याना वर वापे शेवटी तो खुश राहणारच आज. मित्रांनो आमच्या गावची अशी परंपरा आहे का पाहुण्याच्या आधी गावकरी जेवत आहे मग पाहुणे जेवत आहे अशी आमची गावची परंपरा आहे. हे बघा इकडं स्वयंपाक रूम आहे आणि आमचे गावकरी नाही बघा. आमच्या गावातले बाळूनाना कसे जेवायला बसले. पहिले गावकरी जेवाय बसणार मग पाहुणे बसणार अशी परंपराचे. मी पण सुद्धा बसून घेतलो. म्हणलो आता मीच काल थांबू. हे बघा कशी जेवाय बी लागले. बघा आता तुम्हीच बघा परत तुम्ही म्हणशाल तू खोटं बोलतोय. हा नाद नाही करायचा आमच्या गावकऱ्यांचा. आमचं गावकऱ्यांचं अख्खं नाव 12 जिल्ह्यात आहे. अहो सकुरानी फोटो शूट करायचंय म्हणजे चांगली जागा पाहिजे. तू काय वागती काय नाही. आता घरात फोटो शूट होते घरात फोटो शूट होत आहे का. पपई आता या पपई पैसे फोटो शूट होईल का. काय वागती काय नाही. काय बधीर काय वागती काय नाही. तू ती काय म्हणते तुमचा जोडच आहे दोघींचा मांदाबाई सखूबाई. का ना डोकं दुखत चाललं. आता आम्ही फोटोशूटला चाललोय फार्म हाऊस कडं. हे बघू शकता. फायनली आपण आता फोटोशूटला आलोय. हे बघू शकता आपलंच फार्म हाऊस जुनं दररोजचे कंटिन्यू व्हिडिओ काढायचो ते बघू शकता. हे पूर्ण फार्म हाऊस आपण फोटोशूटला आलोय. हे आपला हिम्मत भाऊ आहे ना आपल्या
गावातल्या वहिनी आहे त्यांना फोटोशूटची खूप आवड आहे, बघू शकता. चला मित्रांनो, आता आपण फोटोशूट करू आणि मग बाकीच्या व्हिडिओ बघू. तुम्हाला एवढा पोज येता वहिनी, तुम्ही सांगती नाही नवरदेव नवरीला. एक तर आपल्या नवरदेव नवरीला पोज येते नाही, तुम्ही काय कामाच्या नवरीच्या सांगा वय पोज सांगा तुम्ही. मित्रांनो फायनली आपलं फोटोशूट आणि सगळं झालंय, व्हिडिओ काढून आता आम्ही चालूय घरी. कारण आपले नवरदेव आज जेवेल नाही, ते फोटोच्या नादात इकडे आले होते उपाशीत. चला मग आता घरी जाऊन जेवू मस्त. चला ना आई, कलोरिंग काय कलोरीन आणली ती पण तिचा नवराच नाही आणला, बोर वाढवून. अच्छा, तू बोरूला आणायचा आहे पहिला, म्हणजे इथं त्यांची फोटो शूट करू आपण. हा लगेच जाय. वहिनी बोरू डोनरला आणायचा आला आज्या. मित्रांनो तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला आणि गावाकडं कार्यक्रम आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका.